घरी अचानक पाहुणे आले किंवा आपल्याकडे कुठल्याही आपल्या घरच्या मेंबरचा बड्डे असेल किंवा कुठली पार्टी असेल तर त्यासाठी स्नॅक्स करायचे असल्यास हे रवा आणि बटाट्यापासूनचे स्नॅक्स करायला काहीच हरकत नाही. करण्यास तर ते सोपे तर आहेतच, परंतु खायलाही चविष्ट चवदार आहेत. नमस्कार, मी सीमा सावंत. मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा. रवा आणि बटाट्यापासून स्नॅक्सचा एक प्रकार बनवण्यासाठी आपण इथे एक पॅन गरम करत ठेवलेलं आहे. त्यात आता आपण 2 चमचे साधारणपणे गोडे तेल घालणार आहोत. आपलं तेल गरम होत आलेलं आहे. आता आपण त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकणार आहोत. जिरं तडतडलं आहे. आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा राई टाकणार आहोत. आपली राई तडतडलेली आहे. आता आपण 1 चमचा तीळ टाकणार आहोत. तुम्ही पॉलिश तीळ घ्या, नाहीतर अनपॉलिश तीळ घ्या, कुठलेही तीळ चालतील. तेही तडतडलेलं आहे. आता आपण त्यामध्ये 2 कप पाणी टाकणार आहोत. त्यात आपण 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकणार आहोत. त्यात आपण ही मिरची पावडर, लाल मिरची पावडर आहे, पण ही पावडर नाही आहे, ॲक्च्युली कोर्स आहे, म्हणजे थोडी जाडसर आहे. ती टाकणार आहोत 1 चमचा. मिरची पावडरच्या ऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स पण टाकू शकता, आणि हे दोन्हीही नसतील तुमच्याकडे तर लाल मिरची पावडरही तुम्ही टाकू शकता. आता यात पाव छोटा चमचा आपण काळी मिरी पावडर टाकणार आहोत. ही ऑप्शनल आहे. तुम्हाला तिखट आवडत असेल तरच तुम्ही टाका, नाही टाकली तरीही चालेल. मिश्रण सगळं हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. मिश्रणाला छोटे छोटे बुडबुडे यायला लागल्यानंतर आपण त्यात 1 कप रवा हळूहळू टाकणार आहोत. एकदम टाकायचा नाही आहे, 1 कप टाकायचा आहे हे, आणि त्याचबरोबर मिश्रणही हलवत राहायचं आहे. आपण रवा एकदम टाकला तर त्यात गुठळ्या होण्याचा संभव आहे, आणि आपल्याला त्या गुठळ्या नको आहेत, म्हणून आपण हळूहळू टाकायचं आहे.
मिश्रण ढवळताना आपला गॅस लो ठेवायचा आहे. मिश्रणाचा गोळा झाला पाहिजे आणि तो कडेने पॅनच्या सुटलाही पाहिजे असं मिश्रण आपण बनवायचं आहे. आपला परफेक्ट गोळा झालेला आहे आणि पॅनपासून तो व्यवस्थित सुटलेलाही आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे. आणि मिश्रण झाकून ठेवायचं आहे निदान 5 मिनिटं तरी. झाकण ठेवल्यामुळे रवा चांगला फुलून वर येईल. आपलं मिश्रण कोमट झालेलं आहे. आता आपण ते एका भांड्यात घेणार आहोत. आता आपण 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत, मध्यम आकाराचे आहेत. ते आपण या मिश्रणामध्ये टाकणार आहोत. त्यासाठी आपण किसणी घेतलेली आहे आणि किसणीवर आपण ते 4ही बटाटे किसून घेणार आहोत. आता आपण या मिश्रणात चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. आणि त्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत थोडीशी. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पुदिनाही टाकू शकता. आता हे मिश्रण आपण एकत्र करणार आहोत. व्यवस्थित ते एकजीव करायचं आहे. मिश्रण एकजीव करताना रवा कोमट असा थंड झालेला असेल तसंच घ्यावा, नाहीतर हाताला चटके बसू शकतात.
आपल्या मिश्रणाचा परफेक्ट गोळा तयार झालेला आहे. व्यवस्थित मिक्स झालेला आहे. जर ते तुमच्या हाताला जास्त चिकटत असेल तर तुम्ही त्याला थोडंसं तेल लावून घ्या. मिश्रण 5-10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे. मी झाकून ठेवा. यानंतर आपण हाताला तेल लावून घ्यायचं आहे. आणि मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. तुम्ही त्याला गोल आकार द्या, नाहीतर त्याला सिलेंड्रिकल आकार दिला तरीही चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला आवडेल तो आकार तुम्ही त्याला देऊ शकता. याप्रमाणे आपण सर्व मिश्रणाचे गोळे करून घेणार आहोत. आपले लहान मोठे वेगवेगळ्या आकाराचे आपले गोळे तयार करून झालेले आहेत. ज्याच्यामध्ये आपण गोल आकार केलेला आहे, तसेच ओव्हल शेपमध्येही केलेला आहे आणि सिलेंड्रिकलही केलेला आहे. तुम्हाला आवडेल त्या आकारात तुम्ही करू शकता. असे हे सगळ्या मिश्रणाचे एवढे गोळे करून झालेले आहेत. आता आपण त्याला गोडे तेलामध्ये तळणार आहोत. तुम्हाला एकाच वेळी एवढे सगळे जर तळायचे नसतील, एवढे स्नॅक्स नको असतील, तर तुम्ही उरलेले फ्रीजमध्ये ठेवून 1-2 दिवसात ते तळून खाऊ शकता. आता आपण एका ताटलीमध्ये तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि केलेले बॉल्स त्यामध्ये घोळवायचे आहेत.
आपले सर्व बॉल्स घुलवून झालेले आहेत. चला आता आपण त्यांना गोडे तेलामध्ये तळूया. आपण कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यात गोडे तेल घातलेलं आहे. आपलं तेल तापतच आलं आहे. तेल आपलं कडकडीत तापलेलं आहे. आपण आता ते बॉल्स आपण सोडणार आहोत. आपण इथे तांदळाच्या पिठाचं कोटिंग दिलेलं आहे. त्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवरचं सुद्धा कोटिंग देऊ शकता. हळूवार हाताने तुम्ही त्याला उलटी-पलटी करू शकता. यामध्ये रवा आणि बटाटा असल्यामुळे मुख्यत्वे करून शरीराला घातक असं लहान मुलांसाठी तरी काहीही नाही आहे, उलटं चांगलंच आहे. त्याचप्रमाणे तुम्ही वेगवेगळे शेप करून त्यांना सॉस बरोबर खायला दिलं तर ते आवडीनेच खातील. यात मी गोल, ओव्हल शेप आणि सिलेंड्रिकल असे 3 शेप घेतलेले आहेत, पण तुम्ही स्टार शेपसुद्धा घेऊ शकता, छोटे हार्ट शेपसुद्धा घेऊ शकता. छान गोल्डन कलर आलेला आहे. आता आपण त्यांना काढूया. ते तळून झालेले आहेत.
आपले रवा आणि बटाट्याचे स्नॅक्स किंवा बॉल्स खाण्यासाठी तयार. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंटही करा. आपण रवा आणि बटाट्याचे स्नॅक्स चटणी, आवळ्याची चटणी आणि स्वीट आणि स्पायसी सॉसबरोबर सर्व केलेले आहेत. हे रवा आणि बटाट्याचे स्नॅक्स वरून क्रिस्पी आणि आतून नरम असतात, त्यामुळे खायला खूप मजा येते.